राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस 25 मार्चला असून त्याच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह 9 आमदारांचा कार्यकाळ 13 मे 2026 रोजी संपणार आहे। त्यामुळे हे शेवटचे अधिवेशन असून सोमवारी या 9 सदस्यांना त्यांच्या कार्यकाळाबद्दल विधान परिषदेतून निरोप देण्यात येणार आहे। या 9 सदस्यांमध्ये भाजपचे 4, एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेचा 1, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा 1, उद्धव ठाकरे यांचे शिवसेनेचा 1, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा 1, काँग्रेसचा 1 सदस्य येतो, ज्यांची निवड 14 मे 2020 रोजी झाली होती। त्यापैकी बहुतेकांनी आपला 6 वर्षांचा सदस्य कालावधी पूर्ण केलेला आहे। भाजपच्या या 3 सदस्यांना मात्र अवघा 1.5 वर्षाचा कार्यकाळ उरला होता। या 9 विधान परिषद सदस्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर विधानसभेतून त्यांच्या जागा भरण्यासाठी नवीन निवडणूक होणार आहे। विधानसभेतील संख्याबळाच्या आधारे प्रत्येक जागेसाठी सुमारे 28 आमदारांचे मत आवश्यक असते। त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात उमेदवारीसाठी जोरदार रस्सीखेच उमटणार आहे आणि या संदर्भात एप्रिल महिन्यात निवडणुकीची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे। साप्ताहिक पोलीस फॉरेनच्या स्थानिक बातम्या आणि व्हिडिओ नक्की पहा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुमच्या स्थानिक बातम्यांचे व्हिडिओ आमच्या